नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. गांधीनगर सेंट्रल पंचायत होलसेल व्यापारी आणि रिटेल व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गांधीनगर शहरामध्ये सध्या गुटखा, मटका, गांजा यांच्यासह अनेक अवैध व्यवसाय सुरू असून त्यामुळे गुन्हेगारीचे प्रस्त वाढले आहे. शस्त्र हातात घेऊन दहशत माजवण्याचे प्रकारही वाढले आहेत. यावर विशेष कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं गांधीनगर पोलीस ठाण्याच्या तपासणीसाठी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता आले होते. याचवेळी सिंधी सेंट्रल पंचायत होलसेल व्यापारी असोसिएशन, रिटेल व्यापारी असोसिएशन आणि सिंधी समाजाच्या वतीने सेंट्रल पंचायत सभागृह जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतीय सिंधू सभेचे शहर अध्यक्ष श्याम सावलानी यांनी सिंधी समाजाच्या वतीने गांधीनगरसह परिसरामध्ये गांजा, गुटखा, मटका, क्रिकेट बेटिंग, गावठी दारू यासह अनेक अवैध व्यवसाय जोमाने सुरू असून शहरांमध्ये शस्त्र हातात घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार वाढले आहेत. सिंधी समाजाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये व्यवसाय उभे करून आज ते यशस्वी आहेत, पण गुन्हेगारी लोकांच्याकडून समाजाला त्रास होत आहे. यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. तर ग्रामपंचायत सदस्य रवी मलानी यांनी गुन्हेगारांच्यावर कडक कारवाई करावी. सिंधी समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छत्तीसगडमधील समाजकंटक अमित बघेल याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी सिंधी समाजाच्या मागण्यांबाबत योग्य ती कारवाई करण्याबरोबरच समाजाने सुद्धा जागरूक राहणे गरजेचे आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही, लाईट्स, पहारेकऱ्यांची व्यवस्था करावी. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी सकाळी लवकर आणि रात्री माल वाहतुकीस मान्यता द्यावी आणि तक्रारीबाबत माझ्याशी संपर्क साधावा अथवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर, पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, अमित कट्ट्यार यांनी मनोगत व्यक्त केले. उद्योजक शंकर दुलानी याप्रसंगी होलसेलचे अध्यक्ष अशोक टेलानी, सेंट्रल पंचायत अध्यक्ष मदनलाल मलानी, सेवाराम तलरेजा, रितू लालवाणी, सिंधू सभा जिल्हाध्यक्ष मनोज बचवानी, अमित बटेजा यांच्यासह सिंधी समाजाचे व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाबद्दल जी घटना झालेली आहे ही भरपूर दुर्दैवी आहे घटना जी आमच्या समाजाबद्दल झाली. 4 दिवस आधी गांधीनगर पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांच्याबद्दल कारवाई करायला. हे साहेब ऍक्च्युली आहे छत्तीसगडचं मॅटर, पण यासारखे मॅटर आमचे कुठले गांधीनगरला पण असतात जे आपल्याला प्रत्येक ठिकाणी त्रास देतोय. आज व्यापाऱ्यांना भीती आहे. व्यापाऱ्यांना भीती काय द्या, प्रत्येक जण म्हणतोय काही झालं ना जातीवाद बदलते. आज जरा आमची रिक्वेस्ट आहे, आमच्या समाजातर्फे रिक्वेस्ट आहे, जे गांधीनगरला पोलीस बंदोबस्त आहे, आपले पोलीस संख्या जेवढी आहे त्यामध्ये जरा वाढ व्हायला पाहिजे केव्हा केव्हा. कारण गांधीनगर पोलीस स्टेशनला कसं 5-5 गाव आहेत, केव्हा केव्हा पोलीस इथं कमी पडतात. आपल्याला सीझनचा टाइम आहे किंवा असं दहशतवादीची ज्यावेळी घटना होते असते. आता ही जसं घटना झालेली आहे तसं साहेब इथं पण आहे. एक अंकुश वराडे नावाचा मुलगा आहे जो गांधीनगर मध्ये प्रत्येक वेळी दहशतीचं काम करत राहते. अंकुश वराडे जसं एक्झाम्पल मी नाव सांगितलं तशी दहशत घालणारी गांधीनगर मध्ये काही लोक आहेत. त्यांच्यावरती त्यांनी ऍक्च्युली बघायला गेलं तर रेकॉर्डवरती पण आहेत आपल्या. असल्या माणसांवरती जरा कठोर कारवाई व्हायला पाहिजे, जेणेकरून व्यापाऱ्यांना एक भीतीचं जे राहिलेलं आहे मनात ते निघायला पाहिजे. आज पोलिसांचा ऍक्च्युली 2 स्वरूप आहे. आज पोलीस आपले मित्र पण आहेत, पण जे क्राईम करतात, चुकीची कामं करतात त्यांना दहशतीचं पण स्वरूप दाखवायला पाहिजे. हीच आमच्याकडनं अपेक्षा आहे. समाज हीच आम्ही आज एकत्र सत्कार निमित्त आपल्या बरोबर भेटलेलो आहे. हे 2 शब्द आहेत. एक पोलीस आपल्याला वाढून मिळाले तर भरपूर चांगलं होणार आहे. दुसरा असली जी आहे दहशत करणारी लोक ज्यांची भीती आहे त्यांच्याबद्दल जरा कठोर कारवाई होईल. क्राईम म्हणजे धांदळला होत नाही. व्यापारीमध्ये दहशताचं लई वातावरण आहे. कोण पण येतोय, दादागिरी करतोय, व्यापाऱ्यांना अजून भाषा बोलतोय. आता मध्ये एक जे बिअर बॉल शॉपीला एक विषय झाला होता, तो एक दारूला त्याला दंडनीत करून हे करायला
हे तर एक विषय जे आमच्या समोर आलाच आहे, पण बरेच असं विषय आहे की आमच्या समोर पोलीस स्टेशनपर्यंत येतच नाही साहेब. ते म्हणून व्यापारी वर्ग हे सगळं भीते, कोणी काही कंप्लेंट करत नाही साहेब. दुसरं मटका बॅटिंग असू दे, मटका असू दे, गुंडगिरी असू दे, गांधीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात साहेब वाढ झालेला आहे. गांजा ड्रग्स वाढून साहेब काही पण कोणाशी पण दत्तिंग करायची, धमदत्तिंग करायची, ही पण कोण साहेब दिवस वाढत चाललेलं आहे. आपले आजूबाजू वाढताना साहेब मेहनत करून गांधीनगरला व्यापार पेठ बसवलं. त्यांची मेहनतीने कोणताही प्रशासनाचा सपोर्ट नव्हता, काही नव्हता, सगळं ते स्वतः मेहनतीने केलं. पण आता कुठला प्रशासनाचा सपोर्ट आणणार आहे, ज्यामुळे हे व्यापार आणि वाढू दे. आमची भावी पिढी बेटिंग मटक्यामध्ये, ड्रग्स गांजामध्ये साहेब खराब व्हायला लागली. त्यामुळे त्यावर लक्ष देण्याची गरज आहे. म्हणून मी पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो, या विषयावर जरा लक्ष द्या आणि काय ते मार्ग काढतो. मला असं वाटतं की कम्युनिटी असेल, सिंधी कम्युनिटी असेल, पुण्याने झिरो पासून स्टार्ट केलेलं आहे आणि झिरो पासून स्टार्ट करून आपण तिथपर्यंत आलेलो आहे. खरोखर आपली मेहनतीला सलाम आहे. तर पोलीसचे 2-3 विषय आहेत. फर्स्ट आहे असं म्हणतात की काय असतात तर ते पॅरिफरीवरती गुन्हेगारी कशामुळे होतो, जसं जसं सिटीचे रेट वाढतात, सिटीचे रिअल एस्टेट वाढतात, तर बरेचसे लोक हे मायग्रेट करून पॅरिफरल एरियाजला जातात आहे. आणि कोल्हापूरची परिस्थिती अशी आहे की आजूबाजूला पण सिटीसारखाच माहोल आहे. कोल्हापूरचे बाहेर नगरपालिकेच्या हद्दीचे बाहेर आता गांधीनगर ॲज गुड ॲज कॉर्पोरेशन इमेज आहे कोल्हापूरचं. आणि त्या ठिकाणी दोघे म्हणजे व्यापारी वर्ग ज्यांच्याकडे सोबत श्रीमंती आहे आणि गाव जे सोबत कुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ते पण तेच ठिकाणी राहिला असतात. तर दोघांमध्ये जे कॉन्फ्लिक्ट आहे तो आमच्याकडे जसं DSP साहेबांनी सांगितलं की नक्की तुम्ही रिपोर्ट करा. जर तुम्ही समोर येऊन रिपोर्ट करू शकत नाही तरी पण कोकणी आम्हाला माहिती नक्की द्या. आणि तुमची असोसिएशन चांगली आहे, असोसिएशन स्ट्रॉंग आहे, तर ॲज अ असोसिएशन तुम्ही पुढे येऊ शकतो. इंडिव्हिज्युअली जरी समोर येत नाही तर ॲज अन असोसिएशन तुम्ही समोर येऊ शकतो आणि नक्की नक्की आम्ही कारवाई करणार. तो पूर्णपणे तो प्रकरण थांबणार आणि जेवढे आपले विषय आहेत गांजाची नेहमी कारवाई चालू असतात. नेहमी आमचा पाठपुरावा सुद्धा असतो की गांजा अजिबात जिल्ह्यामध्ये विकला नाही पाहिजे. अजिबात कोणाला गांजाचं जे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे संपूर्ण माहिती. तर त्याप्रमाणे कुठलीही आपल्याला माहिती भेटतात. आम्ही मागे हेल्पलाईन नंबर सुद्धा जारी केलेली आहे. मी शेवटला माझा पर्सनल नंबर सुद्धा देतो. तर नक्की काय असेल गोपनीय जर माहिती द्यायची आहे तर गोपनीय माहिती पण मला द्या आणि नक्की त्यांच्यावरती पाठपुरावा होऊन नक्की त्यांच्यावरती कारवाई करा. दुसरा विषय ते आहे घरफोडीचा. आता मागे 5 दुकान एकच दिवसाला फोडण्यात आलेलं होतं. त्यांच्यामध्ये पण आमचा पाठपुरावा चालू आहे आणि त्यांच्यामध्ये एक आरोपी आम्ही अटक केलेला आणि बाकीचे शोध सुद्धा चालू आहे. तर त्यांच्यामध्ये 2-3 आव्हान करायला इच्छुक आहे की एकतर CCTVची कव्हरेज जे आहे आम्ही काय करतो आमच्या परिसर आणि ज्या ठिकाणी किमती आमच्या सामान असतात, साडी असेल, शर्ट्स असेल, आतमधला परिसर चांगल्या प्रमाणे कव्हर करतो. पण जे मेन रोडच्या आजूबाजूचा एरिया आहे तो पण सुद्धा कव्हर करा. कारण जे चोरी करणारे लोक आहेत ते 1-2 दिवस ते वेकी करतात, बाहेरच्या येऊन बघतात काय माहोल आहे ते पण खात्री करतात. तर जर आपल्या TVRला 8 कॅमेरेचा आहे, 16 कॅमेरेचा स्लॉट आहे, तर 2-4 कॅमेरे जे आहेत बाहेरचा परिसर पण कव्हर करतील असं एक नियोजन सगळेजण करतील असा म्हणजे योग्य राहील, चांगला राहील. CCTVची खूप आम्हाला डिटेक्शनला मदत होतो. आणि दुसरं जे आहे ते आपल्याकडे कामगार वर्ग असतात, कोणी कामाला येतात, तर त्यांचे जे बेसिक ID प्रूफ्स आहेत, त्यांचं आधार कार्ड असतील, मोबाईल नंबर असतील, तो पण रेकॉर्डवरती ठेवा. म्हणजे त्यांचे 2 उपयोग होतात. एक तर त्यांच्यावरती प्रेशर येतात की माझे काहीतरी पुरावा माझ्या मालकाकडे आहे आणि दुसरा जर त्यांनी काही गुन्हेगारी केली तर त्यांना शोधायला पण आम्हाला सोपं जातं. कारण बरेचसे लोक ते बाहेर पण राज्याचे पण आहेत, लांबून येऊन इकडे लोक कामाला आहेत. तर ते पण एक आपल्याकडून असा अपेक्षा राहील की सगळे जे ID प्रूफ्स आहेत
आपण एक गुन्हा करून घेता असं मानून घ्यावा. तिसरा विषय ते मला वाटतं प्रत्येकाला त्रास आहे तो आहे ट्रॅफिकचा. तर ट्रॅफिक बद्दल ते 2-3 बेसिक गोष्ट आम्ही दंड काढतो, कारवाई करतो, क्लेम आहे, सगळी यंत्रणा आमच्याकडे आहे. पण आपण आपली पातळीवरती मला वाटतं व्यापारी वर्गाकडून एकतर थोडी टेंडन्सी अशी असतात की आपला जे दुकानचं सामान आहे सकाळी येऊन अर्धा सामान आम्ही बाहेर लावून टाकतो, तो थोडा टाळा. जेवढा रस्ता मोकळा करू शकतो तेवढा रस्ता आपल्याकडून पण अपेक्षित आहे की मोकळा ठेवा. दुसरा विषय बरेच वेळेस लहान सहान गोष्टीसाठी भांडण होतो, म्हणजे पार्किंगसाठी की तुम्ही कस्टमर आहे बाजूची दुकानचे आणि पार्किंग केली माझी दुकानचे समोर. तर म्हणजे तुमचा कस्टमर आहे किंवा तुमच्या शेजारीचे कस्टमर आहे, थोडा ऍडजस्ट केलं पाहिजे. पार्किंगमध्ये बरेचसे लोकांनी लोखंडी पाईप सुद्धा लावलेले आहे की माझ्या दुकानासमोर पार्किंगच होऊ नये. म्हणजे जागा जे आहे कॉमन स्पेस लिमिटेड आहे, प्रत्येक कस्टमर येणारा तुमचा कॉमन कस्टमर आहे. तर त्याप्रमाणे आपला सामान आतमध्ये ठेवा. बरेचशे ठिकाणी जे स्टॅम्प बोर्ड आहे म्हणजे मेडिकल शॉपचे असेल ते छोटे, काही लोकांनी तर मोठे कमान केलेले आहेत बाहेर 5-5 फूट 10 फूट येऊन कमान केलेले बोर्ड ठेवलेले आणि त्याचा फारसा उपयोग नाही. तर ते मी आज पण PSI सूचना दिली, मागे पण होतो त्यावेळेस मला वाटतं 3 ट्रॉली भरून फक्त बोर्डच उचलून घेतले आम्ही. 3 ट्रॉली भरलेले होते फक्त स्टँडिंग बोर्डचे. म्हणजे तो सगळा थोडा आहे. म्हणजे जेवढा आमच्या हातावरती गोष्ट आहे तेवढी आपल्या हातावरती गोष्ट आहे. ते सगळ्यांना पाठपुरावा केला पाहिजे. तो बोर्ड वगैरे जे आहे तो काढून घ्या, कारण तो त्रास सगळ्यांना सहन करायला लागतात. तर थोडा पाठपुरावा केला तर सगळ्यांना थोडाफार हेच होईल अशी अपेक्षा आहे. कुठलाच विषय असेल, कुठलाच आपल्याकडून काही आव्हान असेल तर आमची टीम तनपुरे साहेब आहे, DSP साहेब आहे, आम्ही आहे. नक्की तुम्ही आम्हाला फ्रीली कधीही असेल काही असेल गोष्टी सांगत राहा आणि आम्ही नक्की आपलेसाठी 24 तास अवेलेबल आहे. मॅनपॉवरचा विषय असेल, मॅनपॉवर सगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन असं आहे, पण नक्की जेवढे आहे आम्ही इफेक्टिव्ह आहे. आणखी मॅनपॉवर असेल तर नक्की आम्ही पाठपुरावा करू वाढवता येईल. आपला काही विषय असेल तर ते आम्हाला सांगा. माझ्या लक्षात घ्या 9921 98 33 32 9921983332. मला मेसेज टाकून नाव आणि लिहून गांधीनगर नाव लिहून मेसेज टाकून नंबर स्टोर करून घेतो. आणि काय असेल तर डायरेक्ट माझ्याशी बोला, PA साहेबाशी बोला, DSP साहेबाशी बोला. नक्की आम्ही पाठपुरावा करू. आपली काय सूचना असेल काय समस्या असेल नक्की आम्ही सोडवणार आहे. थँक्यू.